म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही। मला काल सल्ला दिला होता, बाबा चष्मा तपासून बघ, महत्वाचा नसतो, नजर महत्वाची असते। रोज कुठली सभा असली की गुलाबी जॅकेट, माझं जॅकेट गुलाबी नाहीये। जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते, तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकेटचा रंग आहे। आणि आता तर घातलेलं खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तसं ते जॅकेट आहे। अलीकडे काहीकांना तर असं का उत्साह आलेला आहे, त्याच्यामध्ये आपले विद्यमान खासदार, त्या खासदारांची जर आता हिस्ट्री सांगतो, मी दुर्लक्ष करत होतो, जाऊ दे, मी निग्लेक्ट करत होतो, परंतु रोज कुठली सभा असली की गुलाबी जॅकेट, माझं जॅकेट गुलाबी नाहीये। त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही। जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते, तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकेटचा रंग आहे। आणि आता तर घातलेलंच नाही, त्याच्यामुळं ते सारखे बाबा टीका करतोय, निष्ठेविषयी आमच्या बोलतोय। अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी, आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे। आता मला काल सल्ला दिला होता, बाबा चष्मा तपासून बघ। मान्य दादा, चष्मा महत्वाचा नसतो, नजर महत्वाची असते। आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याचं आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असतं। तुम्ही सांगितलं जॅकेटाचा रंग गुलाबी नाही, जांभळा आहे। तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं, जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तसं ते जॅकेट आहे। पण आमच्या आई आजींनी सांगितलंय, लहानपणी जांभूळ खायला गेलो, मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं। जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हानला धपाटा, म्हणली बी थू कधी। जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती, ती टाकून द्यायची असती, तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपलासा म्हणायचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे। असो, ज्यांनी जी काही भूमिका घेतली, भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली। पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो,